जागा वाटपाबाबत मवियालाच विचारा, 26 तारखेला वंचित भूमिका करणार जाहीर. वंचितचा मवियाला नवा अल्टिमेटम. शिवसेना युबीटी सोबत आघाडी राहिली नाही. मविया सोबत आघाडी तर शिवसेना युबीटी सोबत आघाडी. प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान. छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात. छत्रपती शाहू महाराजांच्या एंट्रीमुळे कोल्हापूरचा राजकीय आखाडा तापला. वंचितकडून कोल्हापुरात शाहू महाराजांना पूर्ण पाठिंबा. प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा. गेल्या 3 दिवसांपासून उदयनराजे अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत. अमित शहा उदयनराजे भोसले यांची भेट पुन्हा लांबणीवर. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 5 टप्प्यात होणार मतदान. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात होणार मतदान. महाराष्ट्र निवडणूक आयोगाची माहिती. अमरावतीची जागा भाजप लढवणार तर रामटेकची जागा शिवसेनेकडेच राहणार. राणांच्या उमेदवारांचा सस्पेन्स कायम. भाजप सृष्टींच्या चुप्पीनं राणांची धाकधूक वाढली. हर्षवर्धन पाटलांची अस्वस्थता कळते. आम्हाला महाराष्ट्रासाठी मैदानात उतरा. संजय राऊतांचं हर्षवर्धन पाटलांना आव्हान. शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील रंगणार लढत. शिवाजीराव आढळराव पाटील 26 तारखेला करणार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. शिरूरमधून आम्हीच जिंकून येणार, तटकरेंचा विश्वास. सरकार विरोधकांना जेलमध्ये टाकण्यात गुंतलंय तर निवडणूक लढता येऊ नये म्हणून काँग्रेसचे खाते सील केलं. शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्ल्यात 93 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. हल्ल्यात 93 जणांचा मृत्यू. सांगली विमानतळाची जागा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विकली होती. गुजरातच्या उद्योजकाला 66 एकर जागा विकली होती. मंत्री उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट. भाजप 400हून अधिक जागा जिंकेल. भाजप खासदार हेमा मालिनी यांनी व्यक्त केला विश्वास. राणा दाम्पत्य होळीनिमित्त 5 दिवस मेळघाट दौऱ्यावर. राणा दाम्पत्य आदिवासींसोबत होळी करणार साजरी. सुधीर मुनगंटीवार 26 मार्चला उमेदवारी अर्ज करणार दाखल. उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे राहणार उपस्थित. शेतकरी नेते रविकांत तुपकर 2 एप्रिलला भरणार लोकसभा निवडणुकीचा अर्ज. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं तुपकरांचं आवाहन. बीडमध्ये मराठा समाजाकडून पंकजा मुंडेंना काळे झेंडे दाखवून निषेध. मराठा समाजातील बांधवांकडून पंकजा मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी घेतली अजित पवारांची भेट. अजित पवार गडाख भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. तृणमूलच्या नेत्या महुआ मोहित्र यांच्या घरी सीबीआयचे छापे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा मोहित्रांवर आरोप. होळी सणासाठी चाकरमानी निघाले कोकणात. रायगड मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी. महामार्ग चौपदरीकरण पूर्ण न झाल्यानं चाकरमान्यांना फटका. ठाण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त. होळी आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.